MSFमध्ये जॉइन झाल्याच्या नंतर तुम्हाला भेटणार 1 करोड़ रुपए। कितने मिलेंगे? 1 करोड़। लेकिन शर्त है तुमको उसके लिए मरना पड़ेगा। बघा, जर का तुम्ही MSFमध्ये जॉइन झाल्याच्या नंतर जॉइन जर झाला तर तुम्हाला 1 करोड़, तुमच्या फॅमिलीला 15 लाख रुपयाचा विमा, तुमच्या फॅमिलीला 30 लाख रुपयाचा टॉपअप विमा आणि 45 लाखाचा तुमच्या नावाचा आणखीन विमा। हे 45 लाख, 1 करोड़ रुपये, 30 लाख रुपये, तुमच्या पोरांच्या शिक्षणासाठी 4 लाख रुपये, पोरीच्या शिक्षणासाठी 8 लाख रुपये, हे पैसे कशा पद्धतीनं तुम्हाला भेटणार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आजचा व्हिडिओ जो आहे अत्यंत माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच पद्धतीच्या अपडेट्स मी या चॅनलवरती घेत असतो। बघा, माणसाच्या जितेपणी त्याचा काहीच कदर नाही आहे। जितेपणी तुम्ही MSFमध्ये कर्मचारी आहात, 22-23 हजाराचं तुम्ही काम करत राहा आणि तसंच तुमच्या दुविधांमध्ये गुंतत राहा। परंतु तुम्ही मेल्याच्या नंतर एक सेन्स ऑफ सिक्युरिटी म्हणून तुमच्या फॅमिलीसाठी एक काहीतरी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। त्या उपाययोजना महामंडळाकडून करण्यात आलेल्या नाही आहेत, सरकारकडून सुद्धा करण्यात आलेल्या नाही आहेत। ह्या ज्या उपाययोजना, विम्याचं संरक्षण जे दिलं गेलेलं आहे ते ॲक्सिस बँकेकडून दिलं गेलेलं आहे, महामंडळाकडून नाही, सरकारकडून नाही, आस्थापनेकडून नाही। देते कोण? ॲक्सिस बँक। कारण ॲक्सिस बँकेमध्ये सर्व MSF कर्मचाऱ्यांचे अकाउंट असतात, इव्हन पोलीस कर्मचाऱ्यांचे सुद्धा ॲक्सिस बँकेमध्येच अकाउंट असतात। तर मग ही ॲक्सिस बँक आपल्याला कशा पद्धतीच्या सुविधा देते हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। झिरो बॅलन्सवरती नो मेंटेनन्स चार्ज ठेवून, म्हणजे तुम्ही तुमच्या अकाउंटला झिरो बॅलन्स असून सुद्धा तुम्ही तुमचं अकाउंट कंटिन्यू करू शकता। ॲक्सिस बँकेच्या ATMमधून तुम्ही अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन करू शकता। दिवसाले 40,000 रुपये तुम्ही ATMमधून काढू शकता। ठीक आहे। वेतन खातेधारकाचा म्हणजे जर का तुम्ही ड्युटीवर आहात, ड्युटीवर असताना तुम्ही तुमच्यासोबत ऑन ड्युटी इन्सिडेंट पॉसिबिलिटी ॲक्सिस बँकेकडून सुविधा भेटतात, आहे की नाही। ऑन ड्युटी तुम्ही असतात तर ऑन ड्युटी तुमच्यासोबत घातपात होण्याची, दुर्घटना घडण्याची, कुठलाही इन्सिडेंट घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। निसर्ग आहे, निसर्गामध्ये, प्रकृतीमध्ये काय होईल, कसं होईल, कोणत्या वेळेला होईल काही सांगता येते का? आज मी बोलता मरून जाईन, तुम्हाला काही सांगता येते का? तुम्ही ऐकता मरसान, याची काही गॅरंटी आहे का? ये ऊपरवाले के हात में ना, ऊपरवाला नाही दादा, ये सब प्रकृती का खेळ आहे। या निसर्गामध्ये कधी कोणाचं काय होईल हे सांगता येत नाही। परंतु मग आपण गेल्याच्या नंतर जर का तुम्ही MSF कर्मचारी आहात, कर्मचारी असताना तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या फॅमिलीचं कसं होणार? तुमची उणीव तर कोणी भरून काढू शकणारच नाही आहे। परंतु मग पैसा हे एक महत्त्वाचं एक आस्पेक्ट आहे की जो जीवनासाठी लय काही महत्त्वाची गोष्ट ठेवते भाई। कारण ये पैसे के खातिर बहुत बड़े बड़े कांडा हो जाते और ये पैसे के लिए भी बहुत बड़े बड़े कांडा हो जाते दादा। तो ये पैसे का गणित बहुत बढ़िया है, बहुत खतरनाक होता है, समझना पड़ता है। समजून घ्या, जर का तुम्ही ड्युटीवर असताना तुम्ही तुमच्यासोबत काही दुर्घटना झाली, काही घातपात झाला तर त्याच्यामध्ये तुमचा नैसर्गिक मृत्यू जर झाला, वेतन खातेधारकाचा नैसर्गिक मृत्यू जर झाला तर तुम्हाला 3 लाख रुपयांचा विमा आहे, जो नॉमिनीला तुम्ही ज्याला विमा काढून तुम्ही जेव्हा ॲक्सिस बँकेचा अकाउंट ओपन करता तिथं तुमच्याकडून तो फॉर्म भरून घेतला जातो। त्याच्यामध्ये तुम्ही नॉमिनी ज्याला ठेवता त्याला तुमच्या नैसर्गिक मृत्यूच्या नंतर, तुम्ही नैसर्गिकरित्या मेल्याच्या नंतर 3 लाख रुपयाचा विमा तुमच्या वारसदाराला भेटणार आहे। नैसर्गिक मृत्यू कसा? जर तुम्हाला अटॅक आला, काही म्हणजे असं तुम्ही ब्रेन डेड झाले, हार्ट डेड झाले, त्याच्यानंतर तुम्हाला 3 लाख रुपयाचा विमा हा तुमच्या नॉमिनीला घरच्या व्यक्तींना भेटणार, ज्याला तुम्ही नॉमिनी वगैरे ठेवणार। आणि जर का वेतन खातेधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याला 45 लाख रुपयाचा विमा आहे, नॉमिनीला, वारसदाराला भेटणार 45 लाख रुपये। अपघाती मृत्यू कसा? जर ड्युटीवर असताना तुमचा ॲक्सिडेंट झाला, काही झालं, एखाद्या वेळेस काही दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेमध्ये तुमचा मृत्यू झाला, जित्यापणी काही नाही आहे बरं, तुम्हाला मरावं लागेल, तुमच्या फॅमिलीला भेटेल, आहे की नाही। असं नाही आहे की बनावट बी नाही करायला लागत, ते सगळी व्हेरिफिकेशन करत असतात। ठीक आहे। कोणी मरसान लेखाचे हो, फॅमिलीवर लय प्रेम करता तुम्ही, माहिती आहे मला, नाही तसं काही होत नसते। ठीक आहे। मग ड्युटीवर असताना काही झालं, तुम्हाला अपघाती मृत्यू जर झाला तर 45 लाख रुपयाचा विमा हा वारसदाराला भेटतो। ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर अपघातामध्ये तुमचा स्थायी अपघाती विकलांगता जर तुम्हाला आली, टोटल परमनंट डिसेबिलिटी आली, तर तेव्हासुद्धा 45 लाख रुपयांचा विमा हा लागू आहे। म्हणजे तुम्ही अपंगत्व आलं, तुम्हाला कायमचं अपंगत्व, तुमच्याच्यानं हालचाल होणार नाही, काहीच नाही तुम्ही करू शकणार, फक्त तुम्ही जिते आहात,
तुम्ही फक्त जिवंत आहात, तुमच्याच्यानं काहीच दुसरं होणे जाणे नाही आहे, तर तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये सुद्धा 45 लाख रुपयांचा विमा लागू आहे. परंतु जर का त्या अपघातामध्ये तुम्ही अंशतः विकलांगता आली, म्हणजे तुम्ही अंशतः अपंगत्व तुम्हाला आलं, तर या विम्याच्या अमाऊंटचे 75% तुम्हाला विमा लागू आहे. अंशतः विकलांगता आली तर या 45 लाखाचे 75%. ठीक आहे. खातेधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या अपत्यांच्या शिक्षणाकरिता 4 लाख रुपये किंवा 8 लाख रुपये. म्हणजे जर का तुम्ही तुमचा जर का ॲक्सिडेंटल डेथ झाली, तुम्ही अपघाती मृत्यू पावलात, तर तुम्हाला 1 किंवा 2 मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणाकरिता 4 लाख रुपये भेटतात. ठीक आहे. पण तेच जर का तुम्हाला मुली असल्या, 1 किंवा 2, जास्तीत जास्त 2 पाहिजेत, 1 पोरगी असली तरी चालते, 2 पोरगी असल्या तरी चालतात, पण तुम्ही मेल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या शिक्षणाकरिता मुलींच्यासाठी 8 लाख रुपये, पोरासाठी 4 लाख रुपये भेटतात. ठीक आहे. पुढचा हॉस्पिटल बेनिफिट पर डे 1000 रुपये पर 15 डेज. जर तुम्ही बिमार पडले, दवाखान्यात भरती जर झाले, तर तुम्हाला 15 दिवसापर्यंत जर का तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहिलात, तर पर डे 1000 रुपयेप्रमाणे तुम्हाला ॲक्सिस बँकेमध्ये फॉर्म भरून तुम्ही जवळपास 15,000 रुपयाची मागणी करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटल्याच्या नंतर 7 दिवसाच्या आतमध्ये बँकेमध्ये जाऊन डॉक्युमेंट द्यावे लागत असतात. ठीक आहे. खातेधारकाच्या आई, वडील, पती, पत्नी, मुले यांच्यापैकी 3 व्यक्तींचे फॅमिली अकाउंट आपण ॲक्सिस बँकेमध्ये ओपन करू शकतो. कोण कोण? आई किंवा वडील, पती, पत्नी, मुले यापैकी 3 जणांचे, कुणाचेही 3 जणांचं फॅमिली अकाउंट ॲक्सिस बँकेमध्ये ओपन करता येतं. याचा काय फायदा आहे? या 3 जणांपैकी कुणाचा जर का अपघाती मृत्यू झालास, या 3 जणांपैकी कोणाचा अपघाती मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीमध्ये 15 लाखाचा विमा कवच आहे. म्हणजे जित्यापणी माणसाला काही कदरच नाही आहे सहायची. जे काही आहे ते सगळं मेल्याच्या नंतर, म्हणजे तुमचे आप्तस्वकीय जर का मेले गेले तर त्याचाही तुम्हाला 15 लाखाचा विमा दिला आहे. म्हणजे जित्यापणी तुम्ही काहीच कामाचे नाही आहात, चालू जे काही आहे ते सगळं मरायच्या नंतरच आहे. अशी काय जमाना येला आहे. पण असू द्या बा, जाऊ दे, जे असेल ते असेल. ह्याच्यापैकी 3 जणांपैकी कोणाचा जरी अपघाती मृत्यू जर झाला तर 15 लाख रुपयांचं विमा कवच त्यांना लागू आहे. ठीक आहे. आणि ही 3 लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी आहे. ही मेडिक्लेम पॉलिसी ऐच्छिक आहे. म्हणजे तुमची जर का इच्छा असली तर तुम्ही त्याला अर्ज करू शकता. तर त्या मेडिक्लेम पॉलिसीसाठी तुम्ही त्या बँकेमध्ये अर्ज करून 2,599 रुपये वर्षाला प्रीमियम म्हणजे इन्स्टॉलमेंट भरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर 30 लाख रुपयांचं हे जे तुम्ही पती, पत्नी प्लस 2 मुले, पती, पत्नी किंवा 2 मुले, पती, पत्नी, 2 मुले यांच्यापैकी जेही काही असेल यांना 30 लाख रुपयांचा टॉपअप विमा कवच लागू आहे. टॉपअप विमा कवच 30 लाख रुपयाचं. याले सुद्धा तुम्हाला 2,499 रुपये वर्षासाठी इन्स्टॉलमेंट भरावं लागेल, इन्स्टॉलमेंट प्रीमियम भरावं लागेल. हे बी सुद्धा ऐच्छिक आहे. म्हणजे तुमची जर का इच्छा असली तर ते तुम्ही करू शकता, बँकेमध्ये अर्ज करू शकता. तिथल्या जेही काही हॉस्पिटल्स आपल्याला अलाउड केलेले आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्या बँकेमध्ये अर्ज जाऊन तुम्ही करू शकता. ह्या सर्व बेनिफिट्स आहेत जे की तुम्ही एक MSF कर्मचारी म्हणून जर का कर्तव्यावर असाल किंवा MSFच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जर का तुम्ही कर्मचारी असाल तर अशा पद्धतीचे तुम्हाला लाभ भेटणार आहेत. आणि सर्वात मोठा लाभ जो आहे 1 करोड रुपयांचा, तो लाभ तर राहिलाच. ह्या 1 करोडसुद्धा तुम्हाला नाही भेटणार, ते भेटणार तुमच्या फॅमिलीलाच. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे मरावंच लागेल. पण मरण बी असं काही साधंसुद्धा रस्त्यावरलं मरण नाही, तुम्हाला मरण ढगात यावं लागेल. ढगात कसं? जर का तुम्ही विमान अपघातात जर का तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या फॅमिलीला 1 करोड रुपयांचं विमा कवच आहे. म्हणजे विमा त्यांना भेटू शकतो. पण त्याच्यासाठी बी सुद्धा एक अट आहे, त्या विमानाचं तिकीटसुद्धा तुम्ही ॲक्सिस बँकेच्या डेबिट कार्डमधूनच काढायचं आहे. या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. जर यदाकदाचित तुमच्या जीवनामध्ये यदाकदाचित तुमच्या आयुष्यामध्ये विमान प्रवासाचा काही योगायोग आला तर ॲक्सिस बँकेचं डेबिट कार्डनंच त्या विमानाचं तिकीट करून घे जा. ठीक आहे. म्हणजे 1 करोड तुमच्याच्यानं जिंदगीत कधी त्या MSFच्या भरोशावर कमवणं तर होतीनच नाही म्हणा. पण जर का बायचान्समध्ये तुम्ही विमान प्रवासात गेले तर त्या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुम्ही एकटे थोडीच जासाल, आणखीनही काही प्रवासी असतील.
ते प्रवासी बी जातील. म्हणजे माणसाच्या जीवनाला काहीच महत्त्व नाही आहे. जे काही महत्त्व आहे ते मृत्यूले आहे. जिथे पण तुम्हाला काहीच महत्त्व नाही राहिलेलं भाई. असो, परंतु माणसाच्या जीवनाचा काही भरोसा नाही आहे. कधी काय होईल याचं काही सांगता येते का? नाही. मग हे एक असो का नसो, काही असो का नसो, आपल्या फॅमिलीसाठी एक सिक्युरिटी म्हणून, एक सुरक्षा कवच म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अजूनही जर का तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीच्या अपडेट्स ज्या आहेत मी तुम्हाला या चॅनलवरती देत असतो. चलिए मिलते हैं. जय हिंद.